अहो लय राहिलो. अहो ऐका, लय वेळ जर राहिलं ना, आमच्या बी एकदा तर का पण मनात येत असेल का नाही, गेल्या हंगामात बस बाबा तुझा भाव पडला, सगळं झालं, शेतकरी पण असा पडला, पण तो काय ग बसला का? नाहीच ना, केलंच त्यानं फिरशे. अरे मग ती जशी फळं जशी सुकलेली येते ना, असं आमचं पण मन सुकतं रे कधी. आमचं पण मन सुकतं. अशा ह्या जसे हे पोकळी निर्माण झाली ना याच्या आतमध्ये, पूर्ण सगळा रस सुसून घेतला, तसं आमचं पण मनाला होतं. का? आम्हाला मन नाही, आम्हाला यातना होत नाही त्या. आम्ही कष्ट केलेलं, आमच्या घामाचं जे काही पाणी पाणी झालेलं असतं रक्ताचं, ते आम्हाला वाईट वाटत नाही, वाटतं. पण आम्ही जसे आपली लेक नांदाय जाते ना, त्यावेळेस बाप कधी रडतो का? काय कधीच रडत नाही. तो रडत असतो, पण तो मनातल्या मनात. त्याचप्रमाणे आमचं पण ती अवस्था होते. पण आम्ही कधी दावत नाही, फक्त आम्ही आतल्या आत आमचं मन दुखवलेलं तर असतं. पण हे समजलं तर आहे ना, समजलेलं समजतंच. काय की त्याच्या मनाला ज्या लागलेल्या काय जे ठेसा येत्या, ते फक्त शेतकऱ्याला समजून घेऊ शकतो. आणि पाहणाऱ्यातला पण, त्याला पण माहीत असतं की बाबा हा जो सांगतोय, ज्यावेळेस त्याला त्याचं दुःख ज्यावेळेस एखादं होत असतं, काय बघा ना, आपल्या काळजाचा तुकडा म्हणजे आपली जी मुलगी परक्याच्या घराच्या त्या ठिकाणी नांदायला जात असताना, त्यावेळेस आईच्या डोळ्याचं पाणी तुटत नाही, बरोबर का? पण बाप कधी रडतो का हो समोर? बाप पण रडत असतोय, पण तो आतल्या आत रडतो. तो स्पष्टपणे दावू शकत नाही. हाच फरक आहे. काही लोक धावतात, काही लोकांना धावता पण येतं, पण न धावता पण तो गप्प बसतो. का गप्प बसतो? त्याला खंबीरपणे उभा राहायचं असतंय. कारण तो जो रडला तो बाकीचे पण रडत असतात. त्यासाठी आमचं पण मन कधी तर रडतं, पण आम्ही पण खंबीरपणे उभं राहिलेलो आहे. त्यामुळं तुम्हा सर्वांना विचारतो मी, का हो आम्हाला सपोर्ट नको आहे करायला? ही जी वाळलेली फळं आहेत ना, हीच कधीतरी तुमच्या हातामध्ये रसाळ गोड फळं त्या सीझनच्या वेळेस येत असतात. त्यावेळेस तुम्ही म्हणत असतात, अरे भाव खूपच पडले का ही बघ, फारच स्वस्त झाला आहे पेरू.